हरिओम. आज बुधवार 11 सप्टेंबर 2024. ज्येष्ठ गौरी पूजन. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनातून सांगणार आहेत की चिकित्सा मर्यादेपर्यंतच करावी. भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सद्गुरू कृपा झाल्याशिवाय राहत नाही. अमुक एक साधन करीत जा म्हणून सद्गुरूंनी सांगितले. आपण त्या अट्टाहासाने करू लागलो, पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले तर भगवंताचं प्रेम येणार कसं? 4-5 वर्ष खूप कष्ट केले, विषय बाजूला ठेवले, पण अजून कसा अनुभव येत नाहीये असं म्हणू लागलो तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते ना. जे काही होणार ते सद्गुरूच्याच इच्छेने, त्याच्याच प्रेरणेने, अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे. साधनाचं प्रेम तो भगवंतच देतो हे आपण विसरून जातो ना. आपण पूर्वी काही साधन करीत नव्हतो, तो आता करू लागलो असं साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग? सद्गुरूच्या पायावर एकदा डोकं ठेवलं की काहींचं काम होतं. यात सद्गुरू पक्षपात करतात असं कसं म्हणता येईल? आपलंच कुठेतरी चुकत असलं पाहिजे याचा विचार करावा. आजवर देवाचं नाव घेणे बरे असे वाटत होते, परंतु घ्यायचं काही जमलं नाही. ते आता घेऊ लागलो. हे त्याच्या कृपेने घेऊ लागलो हे नाही का समजू? प्रपंचात मनुष्याला धीर हवा. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्तपणे असावं. फार चिकित्सा करण्याने नुकसान होतं. विद्येचं फळ काय? तर आपल्या मनाला जे बरं वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचं, आणि आपल्याला जे करायचं नाही त्याची चिकित्सा करीत बसायचं. चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी. ती मर्यादेबाहेर गेली की आपण काय बोलतो हे आपल्यालाच कळत नाही. एक मुलगा रोज तालमीत जातो आणि चांगलं दूध तूप खातो, पण तो जर दिवसेंदिवस वाळू लागला, हडकुळा दिसू लागला तर त्याला काहीतरी रोग आहे असं नक्की समजावं. त्याचप्रमाणे सध्याच्या सुधारणेने माणूस पाण्यावर, हवेत, जिकडे तिकडे वेगानं जाऊ लागला आहे खरा, पण तो दिवसेंदिवस जास्त असमाधानी बनत चाललाय ना. हे काही खऱ्या सुधारणेचं लक्षण नाही हो. परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका, कारण ती बाधतच नसते. कोणत्याही काळात कशाही परिस्थितीत आपल्याला आनंद रूपवता येईल. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केले असं थोडंच असतं. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपलं कर्तव्य तेवढं करावं. आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसात हे नक्की साधेल. करता राम आहे असं ज्याला वाटले त्याने सर्व काही साधले. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.